प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराचा जोर वाढला। शिवसेना शिंदे गटाच्या चारही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार शिगेला पोहोचत असतानाच प्रभाग क्रमांक 7 मध्येही प्रचाराची रंगत वाढली असून शिवसेना शिंदे गटाच्या चारही उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना शिंदे गटाकडून अजय भास्करराव बोरस्ते, राजेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी, रोहिणी किशोर शिरसाट आणि वंदना उदय रकिबे हे उमेदवार मैदानात उतरले असून पदयात्रा, घराघरात भेटी आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। प्रचारादरम्यान विकासाभिमुख दृष्टिकोन मांडत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। प्रचाराच्या वेळी अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले। नागरिकांनी रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पथदिवे यासह विविध मूलभूत समस्यांकडे उमेदवारांचे लक्ष वेधले। या प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास उमेदवारांनी मतदारांना दिला। आज प्रचाराचा तिसरा दिवस असून घराघरात जाऊन थेट संवाद साधत उमेदवार जनतेच्या अडचणी समजून घेत आहेत। आगामी दिवसात प्रचार अधिक तीव्र होणार असून प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजता आता राजकारणात सगळीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि प्रभाग क्रमांक 7 मधून देखील शिवसेना गटाचे उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आज त्यांचा हा तिसरा दिवस आहे। आपल्यासोबत राजेंद्र सूर्यवंशी, रोहिणी शिरसाट, वंदना रकिबे आणि अजय बोरस्ते सर आहेत। हे चारही उमेदवारांनी याआधीही भरपूर कामे केली आहेत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना या प्रभागामध्ये कसा नगरसेवक हवाय। जे आता मेंबर आहेत, जे उभे आहेत, सगळे ऑल एज्युकेटेड माणसं आहेत आणि आम्हाला असेच एज्युकेटेड आणि तळागाळाकरता काम करणारे माणसं पाहिजे। यांची बाकीचे कारकीर्द सगळे पाहिलेली आहे आम्ही, त्याच्यामुळे यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे। त्याच्यामुळे यांना यश मिळणारच फक्त खात्री आहे। नक्कीच आपल्याला नागरिकांनी सांगितलं की त्यांनी खूप चांगली कार्य केली आहे आणि याचाच आढावा घेऊन नक्कीच ही जनता या चारही उमेदवारांना निवडून देतीलच आणि त्यांनी आपल्याला जी विजय मिरवणूक त्यांची नक्कीच विजय मिरवणूक येणार परत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची विजय मिरवणूक नक्की ही फायनल आहे आणि त्यांनी अजेंडा देखील हा सेट केलाय आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।